जवळ नसतील आणि अशा वेळी तो काळ घालवणं खरंच कठीण जातं. पण म्हणून थोडी सकारात्मकता हवी नाही का. आणि अशा वेळी बाबा बोरकरांच्या ओळी या आपल्याला मदत करतात. ते म्हणतात, पिला सफुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे, आता आपुली कांचन संध्या मेघडंबरी सोन कुठे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्यवने, तिमिर दाटता बनुनी चांदणे ती चौमलतील संथपणे. आता 20व्याचे क्षण या गाण्यामध्ये भूतकाळाकडे सकारात्मकतेनं बघण्याचा दृष्टिकोन आहे. वार्धक्याचा सामंजस्यानं केलेला स्वीकार आहे. आता हे 20व्याचे क्षण आपण जनरली कॉमन मॅनच्या आयुष्यात निवृत्तीनंतर मिळतील यावेत अशी अपेक्षा करतो, कारण तोपर्यंत धडपड धावपळ हे सगळं चालूच असतं. तर मग ही निवृत्ती म्हणजे काय आणि मग ती कशी घालवायची, हे जे 20व्याचे क्षण आहे याचं जर रसग्रहण करायचं म्हटलं तर, निवृत्ती ही निसर्गाची प्रकृती. निवृत्ती म्हणजे आत्मपरीक्षणाची व्याप्ती. निवृत्ती ही प्रगल्भतेची प्रतिकृती. निवृत्ती म्हणजे कर्तव्यपूर्तीची पावती. निवृत्ती म्हणजे निवांततेची ख्याती. आता 20व्याचे क्षण आणि म्हणूनच निवृत्ती बनते स्वानंदाची मूर्ती. अहो, निवृत्ती म्हणजे नव्हेच ती उर्वरितांची आसक्ती, कारण निवृत्ती म्हणजे जीवनावरची प्रीती. निवृत्ती एक असीम भक्ती. आणि म्हणूनच निवृत्ती हीच खरी शाश्वती. कारण फक्त नोकरीतली निवृत्ती, संसारातली निवृत्ती इतकंच नाही, तर मी माझं माझं या सगळ्यातून बाहेर पडून एक दिवस या देहातली निवृत्ती. आणि म्हणून निवृत्ती हीच खरी शाश्वती. आणि मग अशा क्षणांविषयी अनंत राऊत सांगतात, देहाचे लाकूड सुकताना काळीज हिरवे राहावे, आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे. मग हा आशावाद आणायचा कसा, तर पुन्हा एकदा बाबा बोरकरच सांगतात, सले कालची विसरून सगळी भले जमेचे जी विस्मरू, शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. अतिशय साधी संत लयीतली ही चाल डॉक्टर सलील कुलकर्णी, अत्यंत सुंदर गोड चाल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे 20व्याचे क्षण ही भावावस्था जणू अनुभवत असलेल्या आपल्या लता दिदींनी वयाच्या 84व्या वर्षी हे गीत गायलेलं आहे. तेव्हा त्यावेळेचा त्यांचा हा शांत तृप्त सूर आणि अर्थातच बोरकरांचे दैवी शब्द लाभलेलं हे गीत कृतार्थतेची अनुभूती देणारं असं आहे. तेव्हा ऐकूया आता 20व्याचे क्षण. सादर करतेय नमिता खारकर. दूर